जगभरात 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा होतो। या दिवशी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सत्कारही केला जातो, त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो। तसंच तमाम महिला वर्गाला त्यांच्या स्वातंत्र्याची जाणीव होण्यासाठी हा दिवस म्हणजेच जागतिक महिला दिन सामाजिक बांधिलकी जपणारी संघटना म्हणजेच रायगड प्रेस क्लब आणि कर्जत प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचा औचित्य साधून कर्जत तालुक्यातील 2 कर्तृत्ववान महिलांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन यथोचित सन्मान केला। कर्जत शहरातील महिला पत्रकार म्हणून ज्यांनी अनेक वर्ष आपल्या लेखणीतून नागरिकांना न्याय देण्याचे काम केलंय, पत्रकारितेचा वसा घेत आपलं कुटुंब सांभाळत पत्रकारितेचं काम एक महिला म्हणून उत्तम आणि प्रामाणिकरित्या सांभाळून 3 वर्ष कर्जत तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्षपद सुद्धा भूषवल्यात अशा महिला पत्रकार वैदेही श्रीराम पुरोहित, तर नेरळमधील वीटभट्टीवरील शिक्षिका म्हणून जिचं नाव लौकिक आहे अशी शिक्षिका जिनं वीटभट्टी आणि अन्य कामासाठी स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबातील मुलांसाठी काहीतरी मदत केली पाहिजे ह्या उदात्त हेतूनं ज्ञानदान करण्याची कल्पना त्यांनी सुचवली आणि आपल्या वडिलांच्या सहकार्यानं वीटभट्टीवर स्थलांतरित झालेल्या आदिवासी मुलांसाठी चक्क शाळा सुरू केली। त्या आदिवासी मुलांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार आहे, त्या मुलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, वीटभट्टीवरील कामगारांची मुलं सुद्धा शिकली पाहिजेत अशा भावना त्यांच्या मनात आल्या आणि ती शिक्षिका म्हणजेच नेरळजवळच्या बिरदोलीमधील भाविका जामघरे आज त्या विद्यार्थ्यांची सरस्वतीच बनली असं सुद्धा म्हटलं तर वावगं ठरणार नाही।